जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काल पोलिसांच्या वेशात येऊन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे आणि त्यानंतर या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यानंतर संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातून सुद्धा अनेक पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले होते। अनेक पर्यटक सध्या त्या ठिकाणी अडकलेले आहेत। जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील सुद्धा एक साबळे दाम्पत्य जे आहेत ते श्रीनगरमध्ये सध्या अडकून आहे। ज्या ठिकाणी हा अतिरेकी हल्ला झाला होता त्याच ठिकाणापासून अगदी 5 किलोमीटर अंतरावरती हे दाम्पत्य होतं आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबापर्यंत आता त्यांच्या घरी सध्या मी पोहोचलेलो आहे। त्यांचं हे संपूर्ण कुटुंब आहे। या साईडला त्यांची आई आहे, त्यांचे वडील आणि ह्या त्यांच्या बहीण आहे। सध्या जरी ते सुखरूप असले तरी यांचा संपूर्ण जीव जो आहे तो त्यांच्यामध्ये अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या चिंताग्रस्त अवस्थेत ते सध्या आता पाहायला मिळत आहेत। स्वतः आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नेमकं तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं आहे मला सांगा। तुम्ही त्यांचे वडील आहात, काय तुमचं त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणं झालेलं आहे? पहिल्यांदा आम्ही टी व्हीवर बातमी बघितली की या पहलगामला मोठा हल्ला झाला आणि अतिरेक्यांनी खूप मोठा हल्ला करून बरेच पर्यटक त्यात मारले गेले। म्हणून मी लगेच मुलाला फोन केल्यानंतर त्याला विचारलं। त्यांनी सांगितलं जो हल्ला झाला त्याच्यापासून 5 किलोमीटर आम्ही अलीकडच्या बाजूला आहे व आम्ही सुखरूप आहे, काही काळजी करू नका। आणि आम्ही तिथं थांबलो, तिथं ज्या हॉटेलला थांबलो तिथून आम्हाला बरेच घोडे आणि लेडीज जेंट्स असे आम्हाला येताना दिसले। म्हणून आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही काय झालं? मग त्यांनी सांगितलं असा हल्ला झाला आणि बरेच त्या लोकांना त्यांनी गोळीबार केला, अतिरेक्यांनी गोळीबार केला अशी माहिती मिळाली। म्हणून ते तिथं थांबून होते। आज ते श्रीनगरला आलेले आहे आणि श्रीनगरला सुखरूप आहेत। त्यांचं आताच माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं तर ते आता श्रीनगरमध्ये सुखरूप आहे आणि तिथे एक हॉटेलमध्ये थांबलेले आहे। बरं, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी काय प्रसंग होता तुम्हाला त्यांनी फोनवरून कशा पद्धतीने सांगितलं होतं? नाही, त्यावेळेस तिथं खूप भीतीदायक असा प्रसंग होता आणि आम्हीसुद्धा इथं एकदम घाबरून गेलो की आम्हालासुद्धा एकदम असं चिंता वाटायला लागली की आम्ही आमच्या कुटुंबातले हे 3 गेलेले व्यक्ती तिकडं, तर यांचं काय म्हणून आम्ही लगेच फोन केला। पण त्यांनी सांगितलं की आम्ही जिथं हल्ला झाला त्याच्यापासून 5 किलोमीटर आम्ही सुरक्षित अशा हॉटेलमध्ये आहे, जे एक मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, त्या ठिकाणी ते थांबून होते। त्यामुळं त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, आम्ही सुखरूप आहोत। बरं, किती दिवसापासून ते जम्मू काश्मीरला गेले होते? ते 21 ते 26 हा त्यांचा विनावट टूर्सद्वारे त्यांचा तिकडचा एक टूर होता। तर आता ते 21 तारखेपासून 21, 22, 23 आणि अजून 3 दिवस असं त्यांचा टूर आहे। पण आता ते तिथून श्रीनगरला परत आले। त्यांनी आता तिथलं बाकी कुठलंही त्यांना आता हे म्हणजे पाहायचं म्हणजे कुठेही जाणार नाही, आता श्रीनगरमध्येच थांबणार आहेत आणि श्रीनगरमधून ते वापस मुंबईला येणार आहेत। बरं, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काही फोनद्वारे चर्चा वगैरे या संदर्भात झालेली आहे का? माननीय तहसीलदार श्री संतोष बनकर साहेब भोकरदन यांचा मला रात्री 10 वाजता कॉल आला आणि त्यांनी मला विचारलं की हे मनोज उर्फ संदीप साबळे गुरव हा तुमचा मुलगा आहे का? मी म्हणलं हो सर। म्हणे मला असं कलेक्टर ऑफिसमधून असं मॅसेज आला आणि हे तिथं अडकलेले म्हणे, तर तुमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? मी सांगितलं हो सर, ते कॉन्टॅक्ट झाला आणि ते सुखरूप आहेत। त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, म्हणून मी त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि ते सुखरूप आहेत असं मी तहसीलदार साहेबांना सांगितलं। बरं, आपल्यासोबत मनोज साबळे यांच्या आईसुद्धा आहेत, त्यासुद्धा आता चिंताग्रस्त अवस्थेत बसलेल्या आहेत। जरी ते सुखरूप असले तरी आता त्यांच्या डोळ्यावरती आपल्याला चिंता जी आहे ती दिसून येत आहे। काय सांगाल? नुकताच तुमचं व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, काय संवाद झाला? चिंता लागतेच ना, आता रात्रभर झोप नाही, चिंता
आता सध्या सुखरूप आहेत कधी? हो. बरं. तुमचं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत काही बोलणं झालं आहे का? नाही. बरं. मी नाही, बोलणं नाही झालं. बरं. कोण कोण अडकलेलं आहे तिथं? मुलगा, नातू, सुनबाई. बरं. आपण जर बघितलं तर त्यांच्या आईंना अश्रू अनावर आपल्या या ठिकाणी झालेले आहेत. तर त्यांचा मुलगा, त्यांच्या सोनबाई आणि त्यांचा एक छोटा नातू जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये सध्या अडकलेला आहे. त्यांचा संपूर्ण जीव जो आहे त्यांच्या आता या मुलामध्ये अडकलेला आहे. मात्र ते सुखरूप असल्याचं सुद्धा आत्ताच त्यांनी नुकतंच व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याला कळवलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, राजूर, जालना.